जय भीम नमबुद्धाय. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. चला तर मग आजचा दिवस कसा साजरा होतो ते पाहूया आणि ते बघण्यासाठी आपण जाणार आहोत KDMC ड वॉर्डला, जिकडे हा सोहळा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. डी वॉर्डला पोहोचल्यानंतर आम्ही तिथे आमच्या मित्रांना भेटलो. सगळीकडे उत्साहच उत्साह होता. स्टेज जवळ जाण्यासाठी थोडा वेळ थांबावा लागला कारण तिथे प्रचंड गर्दी झाली होती. तिथेच उभं राहून आम्ही फटाक्यांचा आनंद घेत होतो. त्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती आणि जसेच घड्याळात 12 वाजले, माझ्या मित्रांच्या मदतीने आम्ही स्टेज जवळ पोहोचलो. तर गाईज, अशा प्रकारे संपलेला आहे आजचा कार्यक्रम. झाले आहे 14 एप्रिल चालू झालेला आहे. 12 वाजून गेले आहेत. सेटअप पण सगळा लोक काढत आहेत, हळूहळू सगळे निघत आहेत. तर आता आपण जाऊया वरती, जिकडे आहे आंबेडकरांची मूर्ती, तिकडे आपण पाया पडून जाऊया. तर चला, सगळ्या मित्रांना गोळा करून जाऊया आपण. नॉर्मल आम्ही असं चालू केलं चॅनल, एवढं काही फेमस नाही. मी गाणंच बोललो आणि मग गाणं एक नंबर असं आवडलंय ना दादा. सगळे तुझे जे मित्र आहेत ना, सगळेजण बोलले बाहेर, मी काय बोललो, आम्ही तर बोलणारच आहे, पण तुम्ही एवढं चांगलं गायलं ना. खरं आम्ही पात्र ऐकत होतो. हा मला उशीर झाला ऍक्च्युअली मध्ये. हा पुढे होता आणि ऐकू येत नव्हता. आम्ही लगेच पुढे आलो आणि ऐकलं ना, एक नंबर गायला होता. हे सगळे जेवढे पण आहेत ना, ऑलमोस्ट 500 लोकांना माझे मित्र आहेत. किरण दादा सोबत एक आज बेस्ट म्युझिशियन असतो ना, तो मित्र आहे माझा. आणि परत मी पण नॉर्मल छोटा म्युझिशियनच आहे, जास्त मोठा नाही. परत मग गोलू झाला, परत जमाल झाला, सगळे मित्रच आहे माझे. आणि माझे वडील खूप मोठे फॅन आहेत तुमचे. परत मधु दादाचे खूप मोठे फॅन आहेत. सार्थक दादा शिंदे यांना भेटल्यानंतर मला माझ्या लहानपणीचा मित्र मॅथ्यू जॉन भेटला, जो त्या इव्हेंटमध्ये बेस गिटार वाजवत होता. त्याला बघून मला प्रचंड अभिमान झालं. त्याच्यासोबत थोड्या गप्पा मारल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि पुढे गेलो एक खास क्षण अनुभवायला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. जसं आम्ही पाया पडायला वर गेलो, तिथे आम्हाला आमचे काही शाळेचे मित्र भेटले. त्यांच्याशी 2 शब्द बोलून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि नतमस्तक झालो. तो क्षण शांत आणि समाधान देणारा होता. आणि त्यानंतर तिथेच आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक सुंदर प्रतिमा पाहायला मिळाली, जी खास तिथे प्रदर्शित केली होती. ती प्रतिमा पाहून मन भरून आलं आणि मग त्या आठवणीसोबत घेऊन आम्ही घरी परत निघालो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जसं काल रात्री तुम्ही पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किती उत्साहात साजरी करण्यात आली, तसंच आज आपण पाहणार आहोत भीम जयंतीची समता फेरी. ही समता फेरी सुरू होते पत्रीपूल कल्याण वेस्ट येथून आणि KDMC डी वॉर्ड येथे जाऊन संपते. तर चला, आपण निघूया पत्रीपुलाकडे, पाहूया किती लोक जमले आहेत आणि कोणकोणते देखावे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पत्रीपूलकडे जाण्याआधी आज मम्मीने जयंतीनिमित्त खूप छान आणि उत्कृष्ट जेवण बनवलं होतं. त्याचा स्वाद न घेता जाणं तर अशक्यच होतं, म्हणून पटकन जेवून आम्ही निघालो. तिथे पोचल्यावर आम्हाला खूप सुंदर असे देखावे पाहायला मिळाले.
थोडं पुढे गेल्यावरती तिथे प्रचंड गर्दी जमा झाली होती. समता फेरी सुरू होण्याआधी सर्व स्थानिक लोक वंदना घेण्यासाठी एकत्र जमा झाले होते. वंदना झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो समता फेरीमध्ये नेमकं काय काय पाहायला मिळतं. सर्वात प्रथम आपल्याला एक रथ दिसून येतो, ज्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. खूप ऊन असल्यामुळे सर्व तयारी आरामात सुरू होती. थोड्याच वेळात तिथे पुण्यावरून आलेले मावळ ढोल ताशे दिसून आले आणि वातावरण अजूनच भारावून गेलं. त्यानंतर मी पुढे जाऊन डीजेचा साऊंड चेक करायला गेलो आणि तो अनुभव तुम्हालाही ऐकवतो. साऊंड चेक झाल्यानंतर आम्ही हळूहळू समता फेरीसोबत पुढे निघालो. पुढे जाऊन चक्की नाका इथे थांबलो, कारण तिथे खूप सारे लोक या समता फेरीमध्ये सहभागी होणार होते. लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. मी व्हिडिओ शूट करत असताना त्या फेरीतील फिमेल बाउन्सर्स माझ्याकडे पाहून हसत होते, कारण माझ्या एका हाताला दुखापत असूनही मी व्हिडिओ शूट करत होतो. त्यानंतर आम्ही चक्की नाक्यावरून पुढे तिसगावच्या दिशेने निघालो.
गावला पोहोचल्यानंतर आमच्या सोबत अजून एक समता फेरी सामील झाली. असंच पुढे चालत चालत लोकांचा उत्साह पाहून मन खूप आनंदी झालं. लहान मुलं सुद्धा डीजेच्या तालावर नाचताना दिसत होती आणि सगळीकडे एकच ऊर्जा, एकच जोश जाणवत होता.
नाक्यावर पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती प्रचंड गर्दी जमलेली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद, उत्साह आणि प्रत्येक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा जल्लोष करत होता. आणि मग हळूहळू ही समता फेरी पुढे सरकत सिद्धार्थ नगरच्या दिशेने निघाली होती. तो संपूर्ण माहोल ऊर्जा आणि एकतेने भरलेला होता. जसं आम्ही समता फेरीसोबत पुढे जात होतो, तिथेच मला माझी पुतणी भेटली. तिला घेऊन माझा भाऊ खूप आनंदात आणि उत्साहात एन्जॉय करत होता. आणि मग काय, आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत नाचायला सुरुवात केली. थोडं पुढे जाताच नाचता नाचता मी अचानक विचारात पडलो, की आज आपण जे काही आहोत ते सगळं फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा माणूस परत या जगात जन्म घेऊ शकत नाही, जन्म घेऊ शकत नाही. भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. भीमा कधी होतील भीमा भेटी गाठी. कधी होतील भीमा भेटी गाठी. भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. भीमा तुझ्या शब्दावरती सारे हे मरणारे. तुझ्या शब्दावरती सारे हे मरणारे. तुला खांद्यावरती उचलून धरणारे. तुला खांद्यावरती उचलून धरणारे. बघ जनता, बघ जनता तुझी पाही 9 कोटी. बघ जनता तुझी पाही 9 कोटी. भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. भीमा